या दोघेप्रमाणे ज्यावेळेस जीव संसारामध्ये येतो त्यावेळेस तो रडत असतो आणि त्यांचे नातेसंबंधी सर्व खुश असतात, प्रसन्न असतात. कबीर म्हणतात की ज्यावेळेस आपण जगात आल्यानंतर अशी कृती केली पाहिजे, असं आचरण केलं पाहिजे की ज्यावेळेस आपण या संसारातून जाऊ, जर संसार आपल्या आठवणी रडलं पाहिजे आणि आपण मात्र त्या परमानंदाचा सुख अनुभवला पाहिजे. आणि त्याच परमानंदाचा सुख आज बाबाजी अनुभवत आहे. त्या आपण संबंधाच्या माध्यमाने म्हणा, बाबाजींच्या बद्दल बोलावं. ज्ञानाचा व्यासन बाबाजीला इतकं होतं. भानखेडच्या प्रथम पोथीमध्ये 2 दिवस देवता बाळ जोडत आहे या विषयावर गहन चर्चा झाली होती आणि बाबांनी सांगितलं की माझ्याकडे पोथी आहे, त्यात प्रमाण आहे की पूर्णपणे ते बाळ जोडत होत नाही. म्हणून त्यांनी तो प्रमाण दाखवण्याकरता रात्रीच 12 वाजता बाबा तिथून भानखेडवरून आश्रमात आले, तिथून पोथी घेऊन गेले आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी तो प्रमाण दाखवला आणि त्यांनी सांगितलं की मी 2 वाजेपर्यंत अभ्यास करून ते शोधून तुम्हाला प्रमाण समोर दिलेलं आहे. बाबाजी ज्यावेळेस त्यांची भेट झाली त्यावेळेस बाबा ब्रह्मविद्येशिवाय कधीच बोलत नव्हते. नुकतंच 8 महिन्यापूर्वी इथे गुरुदेव मामाजीच्या सन्निधानामध्ये 2 मुलींची दीक्षा झाली. त्यावेळेस मी संस्थाचे बाबाजी आम्ही बाबाजवळ बसलेलो होतो आणि गुरु विषयावर काही चर्चा झाली आणि बाबांनी सहज त्या विषयाचे उत्तर दिले आणि जे मनातून नूतन प्राप्त होत असते ते बाबाजीकडून ते निर्णय प्राप्त झाले. ज्यावेळेस आमच्या गुरुदेव मामाजींच्या पोथी श्रवणातून कधीही काही असा विषय जे सुस्पष्टपणे त्याचा अर्थ झाला नाही तर बाबा सांगायचे, मामाजी सांगायचे बाबांना फोन करा, इथं शाळेचे दादांना फोन करा. बाबाजीला फोन केला, बाबाजी अवश्य त्या निर्णयामधून काही ना काही बंधाच्या माध्यमाने म्हणा किंवा काही प्रमेयच्या माध्यमाने काहीतरी एखादा निर्णय काढून सांगायचे की मी मोठ्या बाबाकडून असं ऐकलेलं आहे आणि आमची परंपरा असं उत्तर आहे. असे बाबाजीकडून जेव्हा जेव्हा भेट झाली तेव्हा तेव्हा नूतन प्राप्त व्हायचं आणि ते सांगायचे की रायकर बाबाजी किंवा तुम्ही संस्थेचे बाबा जेव्हा भेटले शिवाय ज्ञान चर्चेचे कधीच दुसरा विषय माझा नसते. असे या ज्ञानसागराच्या आखल्यापुढे जे त्यांच्या माध्यमाने आम्हाला ज्ञानाची जी तृषा ती पूर्ण होत होती त्यापासून आम्ही पूर्ण मार्ग मुंचलो. महानुभाव आश्रम शिक्षण संस्था वामोली गुरुदेव आचार्य मामाजींच्या वतीने संपूर्ण आश्रमाच्या वतीने आणि माझ्या वतीने श्रीकृष्ण मंदिर कपूरथला गुरुदेव शास्त्री बाबाजीच्या वतीने जगावा मंदिर श्री कृष्ण मंदिर कृष्णदास बाबाजी पाथरीकर आणि सहारनपूर येथून अनुपमनी दादा पंजाबी आणि अमृतसर मंदिर सागरमुनी शास्त्री या सर्वांच्या वतीने बाबाजींच्या श्रीचरणी मी आदरांजली श्रद्धांजली अर्पण करतो. परमपूज्य पंतश्री परमपूज्य पट्टाधिष्ठित आचार्य श्री दुदोंडे अभी मुझे इस दुखित समय में चंद शब्दों का बोलने के लिए कहा गया है, क्योंकि हिंदी में आपको अपने विचार मेरे अपने विचार यहाँ पर प्रकट करने का ये कोई प्रसंग नहीं है. ये प्रसंग है उनके विचार प्रकट करने.
हमें अपने विचार क्या प्रकट करने हैं। ये जो उनके विचार, उनकी साधना, उनकी साधकता और उनके साधनों की चरितार्थता और उसकी परिपूर्णता, जिस पर उन्होंने इस प्रकार का मार्गक्रमण करते हुए लक्ष्य को प्राप्त किया। अब उस लक्ष्य की ओर उनके पीछे रहे हुए ने उसी मार्ग पर चलते हुए उस अपने परम लक्ष्य को प्राप्त करने के लिए उसी निर्गुण साधना की ओर बढ़ते हुए अपने कार्य को निभाना है। और यही श्रद्धांजलि तो नहीं कहूँगा और नहीं मैं किसी विषय के बारे में प्रार्थना करूँगा। अब हमने प्रार्थना क्या करनी है, प्रार्थना किसे की जाती है, प्रार्थना किसे कहते हैं, कि बाबू गाँवकर कौन ने बताया था कि प्रार्थना का क्या होता है और प्रार्थना कब की जाती है और किसको प्रार्थना करनी चाहिए। हमने इतना ही सोचना है उनकी साधना क्या थी और साधक किसे कहा जाता है, और उसके बाद साध्य की प्राप्ति की ओर बढ़ने के लिए जीवन में किन किन आदर्शों को अपनाया जाता है, और उन आदर्शों को अपनाने के बाद हमारी इस प्रकार की साधना और उस धर्म व्यापार के स्वामी की खावड़ी की ओर पूर्णता की ओर बढ़ने के लिए उनका एक एक गुण हमारे लिए पर्याप्त है। इतना ही मैं उन गुणों का अनुकरण करने की अपने भीतर उस व्यक्ति को स्वीकार करने का प्रयास करूंगा। ये कहता हुआ मैं आपको परमार्थ जोडला, ज्यांनी परमार्थ जोडला तो देव जोडतो। मार्ग प्रसन्न देव प्रसन्न अशा प्रकारच्या सूत्राला त्यांनी अनुसरून आपलं जीवन यापन केलं। समाजामध्ये अलौकिक अशा प्रकारची प्रतिष्ठा ज्यांनी मिळवली, आपल्या कर्तृत्वाची पावती या ठिकाणी दिसत आहे सगळ्यांना। तर अशा प्रकारचं कर्तृत्व भूषणावह समाजाला त्यांनी दाखवून दिलं। अशा थोर आज्ञांना माझी ही पुष्पांजली अर्पण करतो। दंडवत प्रणाम। कविवर्य भारत गांधीची कविता, त्यामध्ये कविवर्य म्हणतात, जन फळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील काय काय। रामकृष्ण ही आले गेले, त्यावेळी जर का कोशीत पडले, कोणी सदोदित सुटक धरले, मग काय अडले मदशिवा। या मृत्यू लोकांमध्ये रथी महारथी अतिरथी या भूतलावर येऊन गेले आणि आपल्या ज्ञानाचा ठसा आपला इतिहास घडून गेलेला आहे। आज ते उभे राहती मान्य अमरावती निवासी बाबाजी हे आपल्याकडून गेले। ती जी कोपरी निर्माण झालेली आहे, ती कोपरी कधीही भरून निघाली नाही। या जगामध्ये 3 आश्चर्य आहेत। त्यापैकी पहिलं आश्चर्य आहे की माणूस ज्या मी सोबत राहतो त्या मीचं स्वरूप त्याला माहिती आहे। दुसरं आश्चर्य आहे, माणूस ज्या मनात ऐकतो, ज्या मनासोबत तो चालतो, ते मन त्याच्या कार्यात। आणि तिसरं आश्चर्य आहे, प्रत्येकाला हे माहीत असतं की संसार हे दुःखरूपी आहे, परंतु संसार तुम्ही सोडायला तयार नाही। परंतु या तिन्ही आश्चर्याचा छेद देणारे जे बाबा स्वतः बाबा हे या पुस्तकामध्ये मी वाचले, बाबा गुराकेश बाबांना अशी उपमा लावलेली होती की बाबा केव्हाही रात्री केव्हाही झोपो, परंतु सकाळी 3 वाजता सेवामध्ये सेवा करायची। बाबाने निजावर विषय होता, बाबाच्या गोडीत या शब्दामध्ये अर्थ सामावलेला आहे। त्याला मंदिराचं गुण म्हणजे इंद्रिय
आणि वेदमध्ये त्याच्यावर प्रभाव मिळवणारा असले जे गोविंद या तिन्ही अक्षरांना छेद देऊन स्वतः या आमच्या परमार्गाला एक आश्चर्यचकित करून निघून गेलेले आहे. बाबांच्या दाराने जे मुद्दा आम्हाला झालेला आहे ते कधीही न भरून निघणार आहे. भगवान श्री चक्रधर स्वामी त्यांना आपले परमोच्च आपले परिवार घेतील या श्रीमंत शंकर आणि बाबांना समर्थ कुटुंबाद्वारे समर्थ शिष्य गाड्यातर्फे आणि कोटी परिवाराच्या अंजनगावकर डॉक्टर गोलकर भाऊ गाड्यातर्फे बाबांना विनम्र शब्दांत या दिल को चोट लगती है, दिल तो कांपने लगता है, फड़फड़ाने लगता है, लेकिन शरीर के बाकी के जो हैं वे एकदम जैसे निष्प्राण हो जाते हैं, उनके भीतर कोई बल ही नहीं रहता. जैसे ये खबर पहुंची दिल्ली कि हमारे पंथ के इतने ज्ञान के वैराग्य के कहने को तो मैं ये कहूँगा, मुझे औसा कहा नहीं मत को किया हुआ वो एक जो उन्होंने स्तुति की तुम्हें मारिया श्री चक्रधर स्वामी की अधूरा. मेरे को लगता है कि एक ऐसा अखिल भारतीय व्यक्तित्व हमारा जो उत्तर भारत में भी और इधर भी जिन्होंने पूरा मान सम्मान पाया, श्रद्धा पाई, दिल से प्यार पाने वाले वो व्यक्ति उनका दिल से लोग श्रद्धा करते थे, दिल से प्यार करते थे और उनके आने से ऐसे लगता था जैसे कार्यक्रम की शोभा जो है दुगनी हो गई है. तो जैसे आउसा ने कई बार से कहा कि तुम हमारे श्री चक्रधर स्वामी जी का जो पंथ है इसका धुरा हो, एक्सेल हो, जिसके ऊपर चीज चल रही है. वो इतने ज्ञानी पात्र बच्चों के साथ बच्चे हो जाने वाले और बड़े ज्ञानियों के साथ बड़े ज्ञानी हो जाने वाले. देखो कुछ तो अपने घर में बड़े बने रहते हैं, कुछ अपने आश्रम में बड़े बने रहते हैं, कुछ सिर्फ नित्य कर्म ही करते रहते हैं, लेकिन नैमित्तिक कर्म करते करते पूरे पंथ में जिन्होंने शोभा पाई, अपूर्व शोभा पाई, ऐसे हमारे पहले दिन को प्यार से दादाजी कहते थे, तो बाबा जी कहते थे. और बाबा जी एक दिन अचानक ही ऐसी जगह चले गए, विलीन हो गए हमारी आंखों के सामने से कि हम देखते रह गए, दिल तड़पता रह गया. लेकिन परमेश्वर के हुक्म के आगे सब कुछ ऐसे झुकना होता है. कहते हैं जिंदगी में 3 चीजें हैं जो कसौटी बताते हैं कि आपने जीवन में क्या पाया. ज्ञान, ज्ञातव्य, प्राप्त, प्राप्तव्य और कृतकृत्य. जिंदगी में जो जानना था, जो ज्ञान प्राप्त करना था, वो उन्होंने प्राप्त किया. ज्ञान, ज्ञातव्य, जो ज्ञातव्य था वो उनको ज्ञान था. जो जिंदगी में पाना है, जो मनुष्य जन्म लिया है, कुछ लक्ष्य लेके आया है, कुछ अर्थ लेके आया है, ऐसे जीवन को सार्थक बनाना है. तो जो प्राप्तव्य था वो भी आदरणीय बाबा जी ने पाया. और जो जिंदगी में करना था, जो करने के लिए हम आते हैं कि हमें ईश्वर ने ये जो दे दिया है, बुद्धि दी है, गलता का चातुर्य दिया है, तो इससे कुछ कर भी जाए. आज ये सारी पब्लिक, आज ये सारे संत मान दूर दूर से उत्तर भारत के कोने से, महाराष्ट्र के दूसरे कोने से आए हैं, दिल से आए हैं, किसी के बुलावे से नहीं आए, किसी के डर से नहीं आए, भाव से आए. तो ज्ञान, ज्ञातव्य व्यक्तित्व, प्राप्त, प्राप्तव्य व्यक्तित्व और कृतकृत्य. जिंदगी में यही एक होता है, पा जाओ, कुछ नाम कर जाओ, ताकि आगे. देखिए वो इतना भविष्य को देखते थे, इस जगह देख रहा उन्होंने कि शहर के अंदर आ रहा है, तो भानखेड़ी में उन्होंने जो है एक सुंदर राष्ट्र का निर्माण किया. जो बड़ा होता है वो भविष्य को देख के आगे चलता है, वो पंथ का मार्गदर्शन करता है कि आगे जरूर क्या है. तो जैसे जैसे वो होटल की सोच बढ़ती है तो पंथ का मार्गदर्शन करते हैं.
मैं अपने शब्द जब कहा गया है 2 मिनट है, मैं मजबूरी समझता हूँ कि कहने को तो उनके लिए बहुत कुछ है, बहुत कुछ है, अपने अनुभव है, मीठे अनुभव है, कड़वे अनुभव है, ये अनुभव है जो कि बात को याद करके कि कैसे वो काम में आके कह जाते थे कोई बचत का जैसे तो लगता था, हमने काम को छोड़ दिया वो काम में आके बोल जाते थे, ऐसे भी हो सकता है इसका देख लीजिए, ऐसे भी स्टार्ट होता है तो बड़ा अपना पे लगता है। तो ऐसे व्यक्तित्व का आज हमारे जीवन से चले जाना एक अभाव, एक सूनापन हो गया है। बहुत मुश्किल होगा आने वाले समय में उनकी उस कमी को पूरा करना। सभा के श्री चक्रधर स्वामी जी उनको अपने श्री चरणों में आशीर्वाद दें। उन्होंने जीवन का लक्ष्य प्राप्त किया है और मार्ग पर चले हैं तो वो अवश्य कृपा करेंगे। मैं अपने गुरुगांव के भक्तों की तरफ से, गुरुगांव मंदिर की तरफ से बारी को तन मन से हृदय से खाती व्यक्त करता हूँ। चलो श्री चक्रधर स्वामी जी उनको अपने श्री चरणों में बहुत ही उदास हो, लेकिन सावरी का मेरा प्रेम बचपन से था, इतना प्रेम था कि उन्होंने बचपन की फोटो अपने खानगीरी में अपने प्रेम में दीवार पे लगाकर किया मेरे बाबा जी के साथ आशीर्वाद देते हुए। उनकी भी बचपन की है, मेरी भी बचपन की। लेकिन जब भी वो सुनते थे मुझे ये कहा करते थे हमेशा खुलगांव से सोलन तक, हिमालय पर्वत तक, क्योंकि मैं वहाँ पर सोलन में हिमाचल में रहता हूँ और मेरा जन्म यहाँ वर्धा में अमरावती के पास खुलगांव में हुआ था। तो हमेशा मुझे उसी बात से मिलकर स्वागत किया करते थे, मेरा सफर आपके साथ है। लेकिन अब बाबा जी का लगता है आखिर में जो भगवान वाले बाबा जी ने कहा बताया कि शिमला में 3-4 महीने पहले आए हुए थे, तो जाके वो शिमला में मेरे पास एक रात को रुके थे, बहुत देर तक रात को प्रवचन करते रहे हमारे साथ, मेरे परिवार के साथ बहुत मजा आया। बहुत घंटे तक बैठे हम लोग। उसके बाद की थकावटों को हो गई, फिर उनके हम यहाँ पड़े, उनकी पूजा भी, उनकी पूजा की सेवा हमने भी की, उन्होंने भी कबूतर उनकी में करते ही थे, हम उसको भूलने करते। वापसी में फिर उनकी इच्छा थी पहाड़ में क्या करना, नीचे उतरना पड़ता है, तो उन्होंने वापसी में आके घर में चंडी का रूप हुआ, चंडी का करोगे मुझे कोई आखिरी बात है जो उनसे सेवा करने का उनका मौका मिला। लेकिन उनका प्यार मेरे साथ, मेरे परिवार के साथ बचपन से बहुत ज्यादा उनकी यादें रह रहेंगी। हम यही चाहते हैं कि जो उन्होंने जो इतने वर्ष ईश्वर ने उनकी कृपा दी है और सबको यहाँ पर इतना ज्ञान दिया है, उनके वचनों के हिसाब से हम लोग करें तो हमारा धर्म उन्नति के प्रतिफल करेगा। ये कैसा हुआ है हम लोग कितना ही कहना चाहूँगा, लेकिन इस पद को बड़ा नुकसान हुआ है। बहुत बड़े ज्ञानी और रतन थे जो हमको बैठे उनकी पूरी कोई नहीं करता। लेकिन कल जो हमको भूल लगा तो क्या है महर्षि का था, तो हम चाहते हैं कि जैसे ऊपर पहाड़ से उतर के आने में उनको यही कहा, जैसे मैं इतना ऊंचे पहाड़ से उतर के आप राजस्थान के आया हूँ, तो मैं भी चाहता हूँ कि आपने धर्म को उसी बुलंदियों तक पहुंचाने की कृपा करें। कहीं कहता हुआ मंदिर सोलन की तरफ से और श्रद्धांजलि महापुरुष के साथ तयार झालेले आता मोठे रत्नातून गेलेले देवेंद्र असतील काळजीच्या भावात हे अत्यंत निष्णात होते, ब्रह्मविद्येमध्ये वाचपट होते। ब्रह्मविद्येचा कोणताही निर्णय जर त्यांना विचारला त्या निर्णयामध्ये अगदी तंतोतंत आणि व्यवस्थित आणि योग्य असं उत्तर समज शिक्षककडे तत्परतेने देतात। एक मिनिट होते एका बाबांनी अशी छोटे बाबांनी आम्हाला वांबूला पाठवलं, वांबूला पाठवलं बेलापूरच्या बाबांच्या एक अंगत करण्याकरता पाठवलं। त्यावेळेला कविता अशी छोटे बाबांनी त्या आधार त्यांच्याकडे आणि मला सांगितलं तुला तुम्ही यांच्याबरोबर लावलं। त्याप्रमाणे आम्ही जोडीवर गेलो। त्यावेळेला जोडीवाल्यांची साधनं अत्यंत कमी होती। आम्ही येथून नगरला गेलो। नगरच्या पांडीचा पूल जो आहे, पांडीच्या पुलावर उतरल्यानंतर
तिथे आम्ही जवळजवळ 8:30 वाजे आणि त्यानंतर काय करायचं कसं करायचं तेवढं सगळं भेट आहे तिथे उभे आम्हाला फोन घालून होती आणि सांगितलं तुम्हाला अमृत जायचं खरं माझं मग घरगुत करू लागलं मी सांगितलं नाही तुम्हाला यायचं नाही शेवटी बाबांनी मला घ्यायचं का म्हणता तुम्ही एवढे आता तुमचे आपल्या बाबाजी मला भेट दिला तुम्ही असं म्हणलं का कारण आपल्याला ठीक प्रकारे सांगितलं पाठिंबा आहे आणि आपल्याला ग्रुपची आज्ञा आहे ती गुरुजींनी आपल्याला त्यांच्या आज्ञेला आपल्याला पाठवलं आहे त्या आज्ञेचे पाठवणी आपल्याला पाठवायचे आहे आणि ज्यांच्याकडे आपण जात आहोत त्यांचं शिवचिंतन केलं आहे ते बाबांनी अगोदर त्यांना कळलं होतं त्यांचं शिवचिंतन आहे का पूर्वीची संगमाचं बळ आपल्या पाठीमागे असल्यामुळे तुम्ही का चिंता करता का घालवता चला माझा हात द्यायला आणि सांगितलं बघा करतो आम्ही करतो त्यांच्यावर मला रद्द करतो त्यावेळेला तुम्हाला सूचना द्यावी की हे 10,000 वाटतं कदाचित या ड्रायव्हरचं मला काही झालं तर काय करायचं पण खरोखर बाबांनी परंपरा की त्यावेळेला अशी थोडी वागायच्या ठिकाणी असलेल्या परंपरा परंपरा स्वतःची साधनावर श्रद्धा हा प्रकार विश्वासी या सर्वांची अत्यंत काम श्रद्धा आणि त्याचबरोबर एकंदरीत साधू संतांचा एकंदरीत साधी संतांशी वागण्याची त्यांची निरहीन व्यक्ती हे उदाहरणावासी अवयवासी आता सध्या आपल्यातून गेलेले बाबाजी अत्यंत प्रसिद्ध आहे प्रसिद्ध पुरुष आहे आणि ही विनयशील व्यक्ती याचं प्रतीक सगळ्याच्या उपस्थिती म्हणून आणि हा पुरुषेकर परिवार होती म्हणून होती एकी आश्रमाच्या परिवाराच्या पुरुषेकर परिवारामध्ये तुमचा देखील पुरुषेकर परिवार आणि त्याची पुरुषेकर मात्र यांच्याकडे तसेच क्षेत्र जाहीर झाले की पुरुषेकर परिवार आणि इतर काही असणारा आमचा पुरुषेकर परिवार या संपूर्ण पुरुषेकर परिवाराच्या कडे आणि बाबाजींना बाबाजी त्याच्या एक प्रकारे भारताची गरज पोचलेली आहे त्यातल्या काळजीचा परिवार आणि या परिवाराच्या अंतर्भूत असलेले कविश्व अंतर्गत आमच्या अमृती घराण्यातील सर्व आता त्यांना काळच म्हणावं आहे पण पूर्वीचे मोहनदादा अमृते या नावात आपण संबोधित होतो ते आता त्या काळांचे मंत्री प्रतिष्ठेवर विराजमान झालेले आहेत एका गोष्टीने दुःख वाटतं अनेका गोष्टी त्याला झालं वाटतं एक डोळा रडतोय आनंदाचे असो एका डोळ्याने येतो दुःखाचे असो एका डोळ्याने येतो अशी परिस्थिती आज आपल्या कुळाची झालेली आहे कारण या आचार्यांचा आणि दोस्त लोकांचा हेतू होता की या अमृते कुळासाठी मोहनदादा अमृते हे आहेत अशी सर्वांची इच्छा होती आणि आमच्या अमृत परिवाराची देखील तीच इच्छा होती परंतु आचार्य श्री बाबाजींच्या सानिध्यामध्ये बालपणापासून त्यांनी आपलं आयुष्य व्यतीत केलं आपलं जीवन त्यांनी त्यांच्या सेवेमध्ये समाजाच्या सेवादाश्रमामध्ये त्यांनी व्यतीत केलं आणि खऱ्या अर्थाने अधिकार बाबांचा त्यांच्यावर जसा तसा होता म्हणून बाबांची प्रसन्नता त्यांना लाभली आणि त्या प्रसन्नतेनुसार ते त्या पदावर विराजमान झालेले आहेत त्यांच्या भावधर्माने तसं त्या पदावर गेल्याचं आम्हाला खूप आनंद अभिमान वाटतोय कारण का आमच्या अमृती कुळातील एक व्यक्ती कवीश्वर कुळाच्या या पदावर विराजमान होत आहे परंतु आमच्या अमृती कुळामध्ये या गोष्टीची ओळी हे आम्हाला अखंड सतत भासत आणि आचार्य प्रभा श्री बाबाजी हे
या पंथाचे एक आधार वृक्ष होते, तो वृक्ष उद्भवून पडला. त्यामुळे त्या काळामध्ये परिवाराला जे दुःख झालेले आहे त्या परिवाराला परमेश्वर ते दुःख फेडण्याचं धैर्य प्रकृती देवो आणि आमच्या सर्व अमृती परिवाराच्या वतीने आमचे आचार्य कुलाचार्य महंत श्री अमृती बाबाजी त्यांच्या वतीने अमृती शिष्यगाद्या ज्या काही आहेत विठ्ठलराव बाबाजी, घोराळ्याचे मोती बाबाजी, त्याचप्रमाणे भाविकराज बाबाजी आणि मी दोन्हीवरून या सर्व अमृती परिवाराच्या वतीने बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली सर्वांना सांगितलं. मी लहान आहे, बाबांची कृती होती एक काय बोलला तरी फक्त 4 ओळी बाबांसाठी. शब्द बांध फुटला, अश्रूंचा महापूर आला. शब्द बांध फुटला, अश्रूंचा महापूर आला. तुमच्या जाण्याने बाबा हा पंथ खरेच पोरकार झाला. हा पंथ खरेच पोरकार झाला. आदरणीय श्रद्धेय बापूसाहेब माझे गुरुवर्य श्री पंचकृष्ण महाराज असून चिंचवड वाढवून महंत श्री नागपूर बाबा तसेच श्री पंचकृष्ण ज्ञानवंती उभारले संन्यासी बाबा जे आता नाही आहेत, समर्थ संन्यासी परिवार, नागपूरकर परिवार, श्रीदत्त संस्थान सोठाणा आणि जम्मू येथील संन्यासी परिवार सर्वांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. भारत वर्षाचे पुण्य वर्ष बाबाजी के दिवस झाले हुए सभी संत महंत बीते हुए 19 तारीख को बाबाजी को श्रद्धांजलि देने के लिए हजारों की संख्या में आप सब यहाँ पर उपस्थित थे और आज भी उसी संख्या में आप सब यहाँ पर उपस्थित हैं. बाबा जी शरीर रूप से हमारे बीच विद्यमान नहीं है, किंतु आदर्श रूप से वह सदैव हमारे बीच रहेंगे. जीवन कितना लंबा हो, जीवन कितना लंबा हो ये हमारे हाथ में नहीं है, लेकिन जीवन कैसा हो, क्यों हो, किसलिए हो, उस जीवन का साध्य क्या हो, उस जीवन का साधन क्या हो और इस जीवन को पूर्ण जो ले जा करके परमानंद प्राप्त करना ये हमारे हाथ में है. और इसी दृष्टिकोण से बाबा जी ने अपना संपूर्ण जीवन परम प्रभु सारदाता चक्र स्वामी के चरणों में समर्पित करते हुए जीवन दिया. ऐसा अद्भुत महान व्यक्तित्व सदियों में कभी कभार कोई पैदा होता है. बाबा जी का बचपन पटेल नगर में बीता है. उनका सारा परिवार पटेल नगर में हुआ करता था और उस समय के जो महंत थे परंतु अभय राजा जी पंजाबी इस महान विभूत से उनको बाल रूप में संस्कार मिले. वे स्कूल जाते समय या कभी कभार स्कूल से आते समय प्रति सर्दी हो, गर्मी हो, बरसात हो, किया नाता पटेल नगर मंदिर में आया करते थे. और यही से श्री दत्तात्रेय महाराज के कृपा प्रसाद से वे आज समाज के गणमान्य व्यक्तिमत्व नियुक्त हुए. बाबा जी ओडिसी वक्ता, कर्मठता, प्रतिबद्धता और ज्ञान भक्ति वैराग्य से परिपूर्ण थे और इसीलिए समाज का प्रत्येक घटक यहाँ पर अपने विद्यालय में पूज्य बाबा जी को श्रद्धा सुमन अर्पित करने के लिए यहाँ पर उपस्थित हुआ है.
श्रद्धांजलि हंसे हमारे ऐसे आज आपण बाबांना आखरी निरोप देण्याची या ठिकाणी जमलेलो आहे. आदरणीय प्रक्रिया प्रातस्मरणे कैवल्यवासी बाबाजी जेव्हा बांबुलीचं उद्घाटन होतं, उद्घाटनामध्ये आले अरणाईचे मोठे बाबाजी आणि अमरावतीचे कैवल्यवासी बाबाजी. तो आनंदाचा सोहळा आम्ही त्या ठिकाणी बघितला आणि मंदिराचं उद्घाटन त्या ठिकाणी संपन्न झालं. बोललो तो उद्घाटनाचा सोहळा बाबांचा भेटकाळ, दोन्ही आचार्यांचा भेटकाळ त्या ठिकाणी मार्गाचे आमचे मामाजी गुरुवर्य, तो भेटकाळ अपूर्व भेटकाळ होता मार्गाचा. तो क्षण मी बघितला. विद्यार्थी दशेमध्ये असताना तो क्षण बघितला आणि कैवल्यवासी आमचे गुरुवर्य जागीरदार निवासी बाबांची चिंतनी जालना या ठिकाणी असताना त्या ठिकाणी निर्वचनाचे टीका महाचिंतनी असताना बाबांचं निर्वचन महावाक्य निर्वचनाने टीका वाचत असताना बाबांची आमच्या गुरुवर्यांची तब्येत बिघडली आणि बाबांनी आदरणीय श्रद्धेय कैवल्यवासी बाबाजी यांना सांगितलं की निरोधीला की समोरच्या टीका आहे निर्वचनाच्या आपण वाचना सांगा तुम्ही. बाबांचा तो शब्द ऐकला. बाबांनी ते महाचिंतनीचं जे कार्य होतं ते पूर्णास केलं की गुरुवर्यांवर जी श्रद्धा होती, गुरुवर्यावर जे प्रेम होतं. बाबांची तब्येत बिघडल्यानंतर महंती प्रतिष्ठा आल्यानंतर बाबांना भेटायला आलो या ठिकाणी. बाबांना तो शब्द की माझं जे श्रद्धास्थान होतं, गुरुस्थान होतं, त्या जागेवर तुम्ही विराजमान झालेले आहे. असेच परमार्गाची सेवा आपल्याला घडत राहो असं शुभचिंतन तरी तिथं आल्यानंतर मला गेलं. बाबांचा तो शब्द आज मला आठवतो बदलतो. खरंच माय मावली होते की असे बाबा आपल्याला निघून गेले. संपूर्ण आंबेडकर परिवार, समस्त शिष्यगाद्या, संत महंत पुजारी वर्ग यांच्या वतीने मी बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आचार्य गुरुवर्य श्री मोठे बाबा मानगाव आश्रम दादापेठ या ठिकाणी कैवल्यवासी गुरुवर्य कविशर कुलाचार्य श्री मुरलीधर बाबा, कैवल्यवासी कविशर कुलाचार्य गुरुवर्य श्री बाळकृष्ण बाबा, त्याचप्रमाणे गुरुवर्य श्री बाबा तिन्ही आचार्यांचा सन्निधान मला लाभलं या ठिकाणी. तिन्ही आचार्यांच्या सन्निधानामध्ये आम्ही अगदी पाहून निघालो. आचार्य बाबा मी कैवल्यवासी श्री मोठे मुरलीधर बाबापासून तर आचार्य बाबापर्यंत जो ज्ञानाचे धडे बाबांनी जोपासले, खऱ्या अर्थाने बाबांच्या जाण्याने ज्ञानपीठ या ठिकाणी हरवलेलं आहे. आणि या बाबांची प्रकृती स्वास्थ्य ठीक नसल्यामुळे मी 2-3दा या ठिकाणी बाबांना भेटण्यासाठी आलो. भेटीला आले असताना बाबांनी सांगितलं की पेंडीचं रोपण करायचं आहे. पेंडी रोपण करणारे जे डॉक्टर आहेत ते डॉक्टर व्यवहारी आहेत, मुंबईचे आहेत. आणि त्या डॉक्टरांच्या मोठ्या बंधूंना जो उपदेश आहे तो पहिल्या बाबांचाच आहे. पहिल्या माऊलीच्या बाबांचा तुमच्या श्री गुरुजीचाच आहे. या अर्थाने ते आपले शिष्यच आहेत असं बाबांनी सांगितलं. म्हटलं व्यवहारी डॉक्टरांचा अदामदात मला फोन येत असतो. प्रत्यक्ष मी डॉक्टर साहेबांना बघितलेला नाही, परंतु फोनच्या माध्यमातून त्यांचा माझा परिचय आहे. ही
सेवा घडत आहे. बाबांच्या 2 दिवसाच्या आधी आदरणीय मोहनदादांचं आणि माझी भेट झाली. मोहनदादांना म्हटलं की बाबांना आपल्याला भेटायला जायचं आहे. दादांनी सांगितलं आता ते आदरणीय श्री करंजेकर बाबांनी सांगितलं की बाबांचं स्वास्थ्य बरोबर आहे, ठीक आहे, सुट्टी झालेली आहे, परंतु अमृतमध्ये बाबांना आणलं तर भेटायला येतील, बाबांचा आराम होणार नाही आणि आरामाच्या दृष्टिकोनातून बाबांना मुंबईला पुस्त ठेवलेलं आहे. म्हणून दादांना सांगितलं की बा मला बाबांना भेटायचं आहे, मलाही वेळ नसते, आपण देवाच्या वागा एवढ्यातही आपली जाण्याची तयारी असेल तर आपण विमानाचं तिकीट बुक करा, माझे तिकीट बुक करा, आणखी 2-3 तिकीट बुक करा, वाटल्यास त्याचा खर्च मी देतो. म्हणून दादा म्हणजे ठीक आहे, तसा प्रसंग आला मी आपल्याला कळवतो. परंतु लगेच 16 तारीख निघाली आणि सकाळी 5 वाजता आदरणीय श्री जायरा गावांचा मला फोन आला